तालुक्यातील कोणशी व आसोला या दोन गावाला जोडणारा एक या ठिकाणी वडा आहे। या वड्यातील पाणी अतिशय तीव्र प्रमाणामध्ये वाहत असल्यामुळे या ठिकाणी चाकरमान्यांना जाण्यासाठी रस्ता हा बंद झालेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी मोठ्या फ्लोमध्ये पाणी वाहत आहे व आजूबाजूच्या शेतामधीलही हे पाणी गेल्यामुळे या ठिकाणी पिकाचीही नादुरुस्त झालेली आहे। तिकडे चला जाऊ सर, पूर्ण सर पाणी सगळं राहणार सगळं सोयाबीन गेलं, काहीच राहिलं नाही, काहीच नाही। आमच्या शेतात पूर गेलेला आहे आणि समजा सोयाबीन गेलेलं आहे। आता याची काय सोय करावं? आम्हाला दर हेक्टरी 50,000 रुपये द्यावं, एवढीच सरकारला शेतकऱ्याची कळकळीची विनंती आहे। तर्फे औंढा या गावातील सरपंच विष्णू नागरे या गावातील अतिवृष्टीमुळे पाण्याचं लय प्रमाण झालेलं आहे आणि अतोनात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। तर या शेतकऱ्याला अनुदानाविषयी जरा कमतरता वाटत आहे। तर सरकार मायबापांनी आपल्या शेतकऱ्याला कमीत कमी 50,000 तरी हेक्टरी अनुदान द्यायला पाहिजे। आणि या दुसरा एक विषय, या रस्त्याचं जे काम आहे, आमदार साहेबाकडे आम्ही त्या दिवशी गेलो, जवळा बाजार ते फाटा आसोला पाठी ते गोळेगाव या रोडचं काम मंजूर झालेलं आहे असं आमचं सांगण्यात आलेलं आहे। तर या पुलाचं काम अपुरं झालेलं आहे। या पुलावरून मागच्या वेळेस 2 वर्षाखाली एक सडकेपुट्याची व्यक्ती होती, कार घेऊन जात होती, ती एक महिला आणि एक पुरुष वाहून गेलेले होते। ते एक पुरुष निघला ते आणि एक महिला वाहून गेली आणि एक बाळ होतं छोटं, ते 2 वाहून गेलेले त्या पुलावून। आणि त्या दिवशी अंजनवाडीचा घनसावंत व्यक्ती होता, ते सुद्धा रात्रीला वाहून गेलता। तर या पुलाचं काम अत्यंत गरजेचं आहे। तर हे पूल हे नाही झाला तर शेतकऱ्याचं भरपूर नुकसान आहे। इथं आखाडे आहेत शेतकऱ्याचे, त्या शेतकऱ्याच्या शेतात पाणी घुसायले या पुलामुळे।